पाहुयात नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 आणि गावठाणमधील कांदळवन क्षेत्रात शेकडो अनधिकृत बांगलादेशी नागरिकांचा बिनधास्त मुक्काम पाहायला मिळतोय। या संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांगलादेशी नागरिकांची वस्ती उभी राहिल्याची स्पष्ट दिसतेय। ही बाब राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेसाठी तितकीच गंभीर धोका निर्माण करणारी आहे। नवी मुंबईत गेल्या काही महिन्यात अनधिकृत बांगलादेशी नागरिकांना पकडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे सध्या संपर्कात आहेत। राहुल, अगदी बिनदिक्कतपणे हे सगळा प्रकार, अनधिकृत प्रकार बांगलादेशींचा पाहायला मिळतोय, याबाबत काय कारवाई करण्यात येते, काय पावलं उचलण्यात आली आहेत? नक्कीच तर मी आपण पाहतोय कोपरखैरणे सेक्टर 19 मधला हा प्रकार आहे। आपण पाहिलं तर हे जो खाडीचा जो पूर्ण पट्टा आहे, जवळपास 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये अतिक्रमण करून झोपड्या बांधून बांगलादेशी, हा ढाका एका नावाने ओळखला जातो। या ठिकाणी 99% जे आहेत या ठिकाणी बांगलादेशी राहतात अशी शक्यता वर्तवली जाते। आजूबाजूचे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त झालेले आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वेश्याव्यवसाय असतील, इलिगली दुसरे कुठले धंदे असतील, परत त्या ठिकाणी 4-5 मोठे क्लब सुद्धा असे चालू आहेत आणि स्थानिक लोकांनी बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा कारवाई झाली नाही। आपण जर पाहिलं तर बांगलादेशामध्ये आपण पाहतोय हिंदूंवरती अत्याचार होतात आणि या ठिकाणी आपण बघतोय ह्यांना इथं आश्रय दिला जातो। याच्यापाठी कोण आहे याची पोलिसांनी चौकशी करावी अशी स्थानिक जे लोक आहेत त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। आपण पूर्ण मॅपमध्ये किंवा पूर्ण व्हिडिओमध्ये पण पाहत असाल, 99% या ठिकाणी जे बांगलादेशी राहतात असं खाली जे नवी मुंबईचे कोपरखैरण्याचे लोक आहेत त्यांना सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।